फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध बंडखोरी करून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। यामुळे त्यांना शिवसेना पक्षातून हकालपट्टी करून पदमुक्त करण्यात आले होते। आता पुन्हा एकदा त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईमध्ये शिवसेना पक्षात पुन्हा एकदा प्रवेश झालाय। रमेश पवार हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र पैठणचे आमदार विलास भुमरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात। मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। वरिष्ठांचे न ऐकता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणुकीत कायम ठेवत निवडणूक लढवली होती। त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती। या निवडणुकीत त्यांनी जवळपास 13,000 मते मिळवली होती। या निवडणुकीनंतर ते बऱ्याच दिवस राजकारणापासून अलिप्त बघायला मिळाले। मागील काही दिवसांपासून ते पुन्हा एकदा सक्रिय होऊन भुमरे पिता पुत्र यांच्यासोबत विविध कार्यक्रमाला हजेरी लावत होते। आता नुकताच त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात पुन्हा एकदा प्रवेश झालाय। पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी जगदीश बलांडेसह मुख्य संपादक प्रवीण पाटील एखंडे, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।